नमस्कार. आज आपण बघूया नाचणीची भाकरी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी. तर चटणीसाठी मी इथे साहित्य घेतलं आहे. ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, आलं, लसूण, 2 मिरच्या. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर त्यात पाणी ॲड करायचं आणि त्याचं मिक्सरला लावून घ्यायचं. तर चटणी रेडी झालेली आहे, बघू शकता. एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे चटणीची. आता आपण बघूया नाचण्याची भाकरी. तर इथे मी नाचण्याचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला असं पीठ मळायचं आहे. जेवढं जास्त पीठ मळू तेवढी आपली भाकरी व्यवस्थित थापते आणि व्यवस्थित फुगते. तर बघू शकता आता पीठ मळून होत आलं आहे. तर आता पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि एक भांड्यात आधी पीठ लावायचं खाली आणि मग भाकरी थापायला घ्यायची. तर अशा पद्धतीने ती आपल्याला थापायची आहे. तर भाकरी थापून झाल्यावर तवा ठेवायचा गरम करत. तवा गरम झाल्यावर भाकरी टाकून घ्यायची. जी पिठाची साईड आहे ना ती वर ठेवायची. नंतर पाणी लावून घ्यायचं वरून भाकरीला. आता ही भाकरी परतून घेऊया. तर बघू शकता एका साईडने भाकरी भाजलेली आहेत. आता आपण ती परतून घेऊया. तर भाकरी आता मस्त अशी फुगायला लागली आहे. तर भाकरी ही भाजलेली आहे. तर आपण काढून घेऊया आणि मस्त चटणीसोबत ती सर्व करूया. चटणी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा.